लग्नात नाचणारी पब्लिक काय करते, बँडची गाडी असो का डीजेची गाडी असो, गाडी पुढे घेतली की लगेच गाडीच्या ड्रायव्हर जवळ पळत जातील, त्या ड्रायव्हरची कॉलर पकडतील, गाडीले साईडले मारहाण करतील. आता हे गाडीला पुढे घेतली म्हणून हे साईडले मारलं, हे नाव आता याच्यातलं सगळं निघून गेलं, नावची टाकेल होते. त्याच्यानंतर ही जाळी इथं चापट मारली, ती ही जाळी निघून गेली. जाऊन पुढं गाडीला दगड लावतील, टायराले गाडीच्या पुढे जाऊन उभे राहतील, काचावर दगड उचलतील, त्या ड्रायव्हरला शिवीगाळ करतील. फक्त काहून तर गाडी पुढे काहून घेतली म्हणून. आता याच्यात मध्ये गाडीवाल्याचा, गाडी पुढे घेणार ड्रायव्हरचा, गाडी मालकाचा, बँड मालकाचा काही रोल आहे का? काहीच नाही. हे सगळं काम कोणाचं आहे? घरच्या लोकांचं आहे किंवा नवरदेवाच्या जवळचे लोक, नातेवाईक लोक तेच गाडी पुढे घेत असते आणि त्याच्या म्हणण्यानंच गाडी पुढे जात असते. पण नाचणाऱ्या मंडळीला काय वाटतं की ड्रायव्हर त्याच्या मनानं गाडी घेऊन राहिला का पुढे, तर तसं काही राहत नाही. हे समजून घ्यायला पाहिजे. आणि ज्यानं गाडी पुढे घ्यायला लावली त्याला बोलायला पाहिजे की बाबा तू गाडी काऊन पुढे घ्यायला लावू राहिला का काय. ते त्याला नाही बोलत, गाडीचं नुकसान करते, यानं काय होणार आहे. ते सरळ सरळ विषय आहे ना. जर तुमच्या म्हणण्याशिवाय गाडी पुढे जाऊ शकत नाही. अजून एक गाडीची चाबी काढून घेऊन जातात लोक, काही लोक काही ठिकाणी गाडीची चाबी काढून घेऊन जातात. हे आमच्या मनानं काहीच राहत नाही. हे ना बँडच्या मालकाच्या मनानं होतं ना ड्रायव्हरच्या मनानं होतं. हे सगळं जे गाडी पुढे घ्यायचं काम कोणाचं आहे? घर मालकाचं आहे, नवरदेवाच्या नातेवाईकाचं आहे. ते जसं म्हणतील तसं केलं जातं. मग आता त्याचं बी काम आहे की गाडी पुढे घेतली तर आपण त्या ड्रायव्हरजवळ उभं राही ना की बा मी गाडी पुढे घ्यायला लावली, मला बोला काय जे असेल काय नाही ते. पण ते काय कोणी लक्ष देत नाही, बस चालू आहे. मग हे असं नुकसान होतं. आता हे जे आम्ही हे एवढं अॅक्रोलिकचा एवढा खर्च करून या गाडीला जर कधी लावला असेल कोणा विकाई बी, तर ते कशासाठी लावला असेल की गाडीचा शो आहे तुमच्या लग्नात मध्ये, गाडी चांगली दिसाव म्हणून. आता हे तुम्हाला केव्हा कळेल? जेव्हा तुम्ही लग्नात मध्ये शूटिंग काढता, शूटिंग जेव्हा पाहता घरी जाऊन की बँडची गाडी कशी वाजली, काय बँड कसा काय, त्यावेळेस हे शो दिसतो गाड्याचा. नुकसान करून काही फायदा नाही. ते गोष्टी समजायसारख्या आहे, समजायला पाहिजे आणि सपोर्ट करायला पाहिजे. बँड काय तुम्ही अर्धाने 1 घंटाही वाजून घेतला तर कोणता बँड मालक किंवा कोणी तुम्हाला असं म्हणणार नाही की भाऊ वाजवत नाही म्हणून. लोक अर्धाने 1 घंटा शिल्लक वाजवतील, पण कोणाला त्रास जर झाला तर थोडा माणसाचा डिस्मूड होऊन जातो. आणि नुकसान जर झालं तर त्याच्यात काही अर्थ नाही, ते काही कामाचं नाही. म्हणून त्याच्याकरता सहकार्य करा, सपोर्ट करा.